नमस्कार, मी कुमारी पौर्णिमा ममता नितीन बोडखे, बीए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी. आजच्या समाजात महात्मा फुलेंचे विचार किती प्रासंगिक आहे यावर विचार मांडण्याकरिता उभी आहे. या जगाच्या पाठीवर अनेक समाज सुधारक, थोर प्रशासक व प्रभावी उद्योजक होऊन गेले, परंतु महात्मा या पदवीने गौरवान्वित होण्याचं सौभाग्य केवळ 2 भारतीयांना प्राप्त झालं. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्यांनी भारताला ब्रिटिशांच्या राजकीय गुलामगिरीपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि दुसरे म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी केवळ मानवालाच नव्हे तर मानवाच्या विचारांना देखील मानसिक गुलामगिरीच्या बेड्यांतून मुक्त केलं. ज्या काळामध्ये आपला समाज अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडत होता, धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासल्या जात होत्या आणि अन्यायालाच नशिबाचा खेळ मानला जात होता, त्या काळामध्ये आपल्या आचारातून व ग्रंथांतून फुल्यांनी दिलेले विचार हे आजच्या समाजातही तितकेच प्रासंगिक आहेत. मित्रांनो, महात्मा फुले यांनी गुलामगिरी ग्रंथामध्ये वर्णिलेली वर्णव्यवस्थेची गुलामगिरी आज संपुष्टात आली असली तरीही वैचारिक गुलामगिरी मात्र आजच्या समाजामध्ये अजूनही शिल्लक आहे. आज आपण कुठलाही सारासार विचार न करता पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत आहोत. आपल्या महान परंपरांना तिलांजली देऊन आपण पाश्चिमात्य जीवनशैली, पोशाख, विवाह संस्कृती इतकंच कशाला तर शरीरास विघातक असलेल्या खाद्य संस्कृतीचा देखील अविवेकाने स्वीकार केला आहे. वसुदैव कुटुंबकम म्हणवल्या जाणाऱ्या संस्कृतीमध्ये विश्वाला कुटुंब मानणं तर सोडाच, परंतु स्वतःच्या देखील कुटुंबाला विसरून आजचा समाज विभक्त कुटुंब पद्धतीकडे धाव घेत आहे. अनेक तर्कहीन परंपरा आपण केवळ आपले पूर्वज सांगतात म्हणून पुढे नेत आहोत. आता साधं सुतकाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्राचीन काळी मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून 13 दिवस त्यांना वेगळे ठेवणे हे त्यामागील विज्ञान होते. परंतु आज मृत व्यक्तीच्या संपर्कात देखील न आलेल्या आणि 100 कोसांवर राहणाऱ्या व्यक्तींनी सुतक पाळणे हे मात्र निव्वळ अज्ञान आहे. ज्या मातेच्या उदरी आपला जन्म झाला तिच्याच नैसर्गिक शरीर धर्माला विटाळ मानणे ही आपली वैचारिक दिवाळखोरी आणि मानसिक गुलामगिरीच आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत एखादी गोष्ट विज्ञानाच्या व तर्काच्या कसोटीवर खरी उतरत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नका हा फुल्यांनी मांडलेला विचार आजही वैचारिक गुलामगिरी नष्ट करण्याकरिता तितकाच प्रासंगिक आहे. फुल्यांच्या मते भारतीय समाजाला कलंकित करणारी दुसरी बाब म्हणजे जाती व्यवस्था. महात्मा फुले यांनी 1868 मध्ये त्यांच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला असला तरीही आपल्या मनातील जाती व्यवस्थेचे हौद मात्र अजूनही तुडुंब भरलेले आहेत. लग्न कार्य असो किंवा राजकारण असो, प्रत्येकच बाबतीत आपण जाती व्यवस्थेच्या चौकटीमध्ये राहूनच विचार करतो. IHDS च्या रिपोर्टनुसार 27% भारतीयांनी आपण अस्पृश्यता पालन करत असल्याचं मान्य करणे ही बाब भारतासारख्या पुरोगामी महापुरुषांच्या देशाकरिता अत्यंत लाजिरवाणी आहे. आणि म्हणूनच सत्यशोधक समाजाच्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून फुले म्हणतात, सर्व मानव ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत, त्याचे मी माझे बंधुत्वाचे नाते आहे आणि हे जाणून वागण्याचा मी प्रयत्न करेन. आज जर आपल्याला समाजामध्ये सामाजिक समानता प्रस्थापित करायची असेल तर प्रत्येकानेच या विचारांची कास धरणे ही काळाची गरज आहे. महोदय, आजचे युग हे विज्ञानाचे म्हटले जात असले तरीही एक विरोधाभास आपल्याला इथे प्रकर्षाने जाणवतो. तो म्हणजे आज अनेक उच्चभ्रू व शिक्षित कुटुंबातील लोक देखील आपल्याला बुवाबाजीच्या जाळ्यामध्ये अडकलेले दिसतात. ईश्वराचा चमत्कार व्हावा म्हणून पुरोहिताच्या माध्यमातून मोठमोठाली अनुष्ठानं करताना दिसतात, परंतु खरोखरच गरजू व असहाय्य असलेल्या लोकांना साधं पाणी पाजण्याकरिता देखील हे लोक धजावत नाहीत. समाजातील या अंधश्रद्धेवर प्रहार करताना फुले म्हणतात, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. अर्थात ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरिता कुठल्याही मध्यस्थाची किंवा अनुष्ठानाची गरज नसते, तर समाजाच्या कल्याणाकरिता अहोरात्र झटणाऱ्या महापुरुषांच्या चरणी पुष्प अर्पित करणे ही देखील एक देशभक्तीच आहे. आणि पंगू, अनाथ, असहाय्य लोकांना भरवलेला अन्नाचा घास हाच ईश्वराचा खरा नैवेद्य आहे. मित्रांनो, 19व्या शतकामध्ये फुल्यांनी ज्या स्त्री पुरुष समानतेवर आधारित समाजाची कल्पना केली होती ती स्त्री पुरुष समानता आज आपण खऱ्या अर्थानं प्रस्थापित करू शकलो का? टाइम यूज सर्वेच्या रिपोर्टनुसार सहवेतन काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या ही 75% तर स्त्रियांची संख्या ही केवळ आणि केवळ 25% इतकी आहे. 21व्या शतकात देखील स्त्रियांकरिता सुरक्षित वातावरण आपण आपल्या समाजामध्ये निर्माण करू शकलेलो नाही. महात्मा फुले म्हणतात, स्त्री पुरुष दोन्ही मानवाचे घटक, दोघे समान असावा हा विवेक. परंतु विधवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा विवेक कुठे जातो? आज कायदेशीर सुधारणांमुळे विधवांच्या स्थितीमध्ये बदल झाला असला तरीही त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मात्र फारसा बदललेला दिसत नाही. आजही अनेक विधवांना शुभ धार्मिक कार्यापासून व सवासणीच्या कार्यक्रमांपासून वंचित ठेवले जाते.
महात्मा फुले त्यांच्या अखंड काव्यातून म्हणतात, शेतकरी हा सुखी तरच जग सुखी, त्याच्याच घामाचे चीज व्हावे नक्की. परंतु आज विश्वाची भूक भागवणारा आपला बळीराजा कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकून आत्महत्या करतो आहे. महात्मा फुले यांनी ड्यूक ऑफ कनॉटला ठणकावून सांगितलं होतं की जर भारतासारख्या देशाची ध्येयधोरणे तुम्हाला ठरवायची असतील तर ती इथे वावरणाऱ्या सुटाबुटात वावरणाऱ्या माणसाकडे पाहून तुम्ही ठरवू नका, तर आपल्या शेतामध्ये अनवाणी पाण्यानं राबणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या हाल अपेष्टांकडे पाहून ठरवा. आणि आजच्या शासनाला देखील महात्मा फुलेंनी सांगितलेल्या याच मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्यातून व रचनांतून आपणा सर्व भारतवासियांना एक विचारांचा अनमोल ठेवा प्रदान केलेला आहे. परंतु त्या विचारांना आजच्या समाजामध्ये कृतीत उतरवण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. विद्वांचे केशवपन थांबण्याकरिता ज्याप्रमाणे महात्मा फुले यांनी नाभिक समाजाला संघटित करून संप घडवून आणला, त्याप्रमाणेच सर्व युवकांनी संघटित होऊन समाजात व्याप्त अंधश्रद्धा व जातीभेद याविषयी जनजागृती घडवून आणणे गरजेचे आहे. महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सक्तीचे प्राथमिक शिक्षण, महिला सुरक्षा, स्त्री पुरुष समानता, शेतकऱ्याचे प्रश्न इत्यादी विषयांवर जाणकार युवक व शासनाने पुढे येऊन जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. तीच खरी श्रद्धांजली आपल्याकडून महात्मा फुलेंना असेल. अज्ञान के अंधेरे को अब ज्ञान से मिटाओ तुम, अज्ञान के अंधेरे को अब ज्ञान से मिटाओ तुम, मानवता के राह पर हर बिछड़े को लाओ तुम, मानवता के राह पर हर बिछड़े को लाओ तुम, ना जात पात ना उच्च नीच, बस इंसानियत को पहचानो तुम, फुले के सत्य को अपना विश्व धर्म बनाओ तुम, विश्व धर्म बनाओ तुम, विश्व धर्म बनाओ तुम. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.